आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कुठे आहे मी? तू ठीक आहेस ना? मी ठीक आहे. काय चाललंय? नाही. हो मीच. पण बाई तू बरा आहेस ना आता? हा मी ठीक आहे. झालं तर मग. विक्रांत, अरे तू ठीक आहेस ना? अरे एकदम ठीक आहे. म्हणी राजा सेठ कसा आहे? भावा आहे तसंच आहेस. पण इथे कसं आहे? हा खरं तर चाललो ते एका वेगळ्या कामासाठी. मग अचानक गिरीजा दिसली आणि हा सगळा चॅप्टर कळला. ते महत्वाचं नाही, महत्वाचं हे मला हिच्याकडून असं कळलंय तू दुसऱ्या कुठल्या मुलीशी लग्न करतोयस. नाही, कॉलेजमध्ये असताना आम्हाला सगळ्यांना हेच वाटायचं की भविष्यात तुम्ही दोघच लग्न करणार आहात. आणि इथे आल्यानंतर हे भलतंच काहीतरी कळतं. मला कधीच असं वाटलं नाही की तू दुसऱ्याच कुठल्या तरी मुलीशी लग्न करशील. पण विक्रांत, गिरिजाच्या डोळ्यात तुझ्यासाठीच तेच प्रेम अजूनही दिसतं. मणी, असं काही नाहीये. गिरिजा, तू आमच्याशी नेहमीच खोटं बोलत आलीस, पण आता स्वतःशी खोटं बोलायला लागलीस का? पण ठीक आहे, जाऊ दे, आता वेळ गेली. मला असं वाटतंय विक्रांत तुझ्या नशिबातच नाहीये. गिरिजा प्लीज, आता तरी तुझ्या मनातलं प्रेम व्यक्त कर. ताई, वहिनीचा फोन आहे. काय सांगू? ताई, फोन. वहिनीला सांग विक्रांत सापडलाय आणि तो सुखरूप आहे. त्यांना आवरायला सांग. आपण विक्रांतच्या लग्नाला जातोय. ठीक आहे. हॅलो वहिनी. नाही, काय झालं? हरकत नाही. मला वाटलं होतं तुम्ही दोघं एकमेकांशी लग्न कराल, पण तसं काही घडत नाहीये. पण असो, निदान तू लग्न करतोयस विक्रांत. अभिनंदन आणि शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. थँक्यू मनी. चला निघूया. चल. मेकअप नीट कर. येस मॅम. आमचे जावई बापू ना नुसते बघत राहायला पाहिजे. रेश्मा, लिपस्टिक जरा भडक लाव ना ग. आई, लग्न कोणाचं आहे? तुझं. मग तू कशाला तिला इन्स्ट्रक्शन्स देतेस? मी सांगेन ग तिला. आता मला म्हणतीयस काही बोलू नकोस म्हणून, पण नंतर तूच मला म्हणशील का बोलली नाही म्हणून. आणि मेकअप ना थोडा फेंट वाटतोय, जरा भडक रंगाचा करा ना. हं? आई, अगं फॅशन आहे सध्या नो मेकअप लुकची. नो मेकअप म्हणजे मेकअपच करायचं नाही? मग हिला कशाला बोलवलं तू? आई, अगं तसा ट्रेंड सुरू आहे. हे बघ, मी तिला सांगेन बरोबर मला कसा मेकअप हवाय तो. तू जा बाहेर. बरं बाई, जाते मी.
तुझ्या लक्षात आहे ना पूजेचं? आता कसली पूजा? झालं म्हणजे विसरलीस तू. काय रेश्मा, मी तुला गौरीहर पूजेचं सांगितलं नव्हतं का? ओ सॉरी मी विसरले होते. हे बघ आई, मी सगळं करते, पण आधी तू बाहेर जा. बर बाई, मी जाते. ते आठवणीने ती पूजा कर, मी जे सांगितलंय ते कर. सॉरी मैम, मेरा मेकअप का सामान थोड़ा गाड़ी में रह गया है, मैं लेके आती हूँ. खरंच कुणी होतं की मला भास झाला? नाही, भासच असेल. आई आई काय गो, विक्रांत सापडला. अगो काय बोलते? कसा? कुठे? कोण बोललं? कोण तुला? भाऊंचा फोन आला होता, त्याला गुंडांच्या तावडीतून सोडवलंय. रवळला था पावलास रे बाबा. हो ना. बाय. अगो विक्रांत बरा आहे ना? त्या गुंडांनी काही केलं तर नाही ना त्याला? नाही आई, भाऊ बोलले विक्रांत एकदम सुखरूप आहे. आणि बाय आणि गौरव कुठे आहेत? ते घरीच यायला निघालेत. ताईंचा निरोप आहे, लग्नाला जायचंय, लवकर तयार व्हा. ते दोघे आले की तेही तयार होतील, मग एकत्रच निघू आपण. बर. अगो पण नेमकं काय झालं? काय बोलले काय दोघे? नाही आई, जास्त काही सांगितलं नाही त्यांनी. ते घरी आले ना की आपल्याला कळेलच नेमकं काय झालं होतं. बर बाय. एक काम कर, तू चिटल्याला सांग तयार व्हायला. मी हर्षला जाऊन सांगते लवकर तयार हो म्हणून. नाही ते यायचे आणि आपल्यामुळे उशीर नको ना व्हायला. हो सांगते. आले. खरं तर विक्रांत उगाच लवकर सापडला. तो उशिरा सापडला असता ना तर लग्नाचा मुहूर्त तरी टळला असता. आणि एकदा का मुहूर्त टळला असता तर लग्न लागलंच नसतं. गिरिजाताई पण ना, त्यांना कोण सांगेल की त्यांच्यासाठी विक्रांतच योग्य मुलगा आहे. विक्रांत 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 तू